मंडळी, परीकथा या आपण नेहमीच ऐकत असतो. बाळगोपाळांच्या परीकथा या खूपच आवडीच्या असतात. परीकथा ऐकत असताना आपणही पऱ्यांच्या जगात जावे व परीला एकदा भेटावे असे बच्चे कंपनीला नेहमीच वाटत असते. चला तर मंडळी, बाळगोपाळांसोबत तुम्हालाही सफर करवते पऱ्यांच्या या जगाची या कवितेद्वारे. नमस्कार, मी शब्दसखी स्नेहा रंजलकर तुमच्या समोर घेऊन आले माझी एक स्वरचित बालकविता परी. एकदा खेळताना मजा आली भारी, एकदा खेळताना मजा आली भारी, समोर दिसली एक सुंदरशी परी, समोर दिसली एक सुंदरशी परी. गोबरे गुलाबी गाल, पांढरा शुभ्र झगा घालून, गोबरे गुलाबी गाल, पांढरा शुभ्र झगा घालून, सुंदर रेशमी केसांची परी अवतरली आकाशातून, सुंदर रेशमी केसांची परी अवतरली आकाशातून. जादूची सोनेरी छडी होती तिच्या हातात, जादूची सोनेरी छडी होती तिच्या हातात. म्हणाली चला माझ्यासोबत, नेते तुम्हाला माझ्या देशात. म्हणाली चला माझ्यासोबत, नेते तुम्हाला माझ्या देशात. आम्ही आनंदाने म्हटलो खरंच, आम्ही आनंदाने म्हटलो खरंच. नेणार का तू आम्हाला तुझ्या घरी, नेणार का तू आम्हाला तुझ्या घरी. ती म्हणाली हो चला, ती म्हणाली हो चला. वाटेल तुम्हाला मज्जा भारी, वाटेल तुम्हाला मज्जा भारी. आम्ही उड्या मारत तयार झालो एका पायावर, आम्ही उड्या मारत तयार झालो एका पायावर. निघालो आम्ही तिच्या सोबत स्वार होऊन जादुई पंखावर, निघालो आम्ही तिच्या सोबत स्वार होऊन जादुई पंखावर. किती सुंदर तिचा देश, सगळीकडे चमचमत्या चांदण्या, किती सुंदर तिचा देश, सगळीकडे चमचमत्या चांदण्या. उन्हळल्या त्या आमच्यावर आमचे स्वागत करण्या, उन्हळल्या त्या आमच्यावर आमचे स्वागत करण्या. तिथे होता खूप सारा छान छान खाऊ, तिथे होता खूप सारा छान छान खाऊ. असे झाले आम्हाला किती खाऊ अन किती घेऊ, असे झाले आम्हाला किती खाऊ अन किती घेऊ. नाही तिथे अभ्यास, नाही तिथे शाळा, नाही तिथे अभ्यास, नाही तिथे शाळा. फक्त मज्जा करा अन खुशाल खेळा, फक्त मज्जा करा अन खुशाल खेळा. जाग आली तेव्हा कळले ते स्वप्न होते, जाग आली तेव्हा कळले ते स्वप्न होते. खरे व्हावे आत्ता असेच वाटते. तर मंडळी, कशी वाटली ही बालकविता? आली की नाही तुम्हाला पण मज्जा? घडली की नाही पऱ्यांच्या जगाची सफर? तर मंडळी, खरंच असे घडले तर किती मज्जा येईल ना. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा सान्वी आणि आई.